पिंजरा पिंजरा रे. काय झालंय नीट सांगा की जरा. मी अक्काकडं तिच्या पोरीची मागणी घातली तर तिचा तोहार आपला कायमच. नुसती गावभर बातमी फुटली ना तर पोरीच्या बापाच्या रांगा लागतील आमच्या वाड्या पुढं. मग काय झालं? अक्का नाही म्हणाली का? आता हो तरी कुठं म्हणाली. तुम्ही एक काम करा, चिरंजीवानं म्हणावं आता मोठ्या लढाईसाठी तयार राहा. वेळ पडली तर तिला पळून नेऊन तिच्याशी लगीन करावं लागल. मी नारायणीशी तिच्या लग्नाबद्दल बोलले, पण झाल्या प्रकरणातून आपली नारायणी पूर्णपणे बाहेर आली. मला म्हणाले की मामा तू ठरवशील त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे. मी तुला म्हटलं नव्हतं इतक्या वर्षांचे संस्कार असे वाया जाणार नाहीत. लवकरात लवकर एखादं उत्तम स्थळ बघून तिचं लग्न करून टाकूया. मी मुलगा शोधून ठेवलाय. अरे तात्याचा मोठा मुलगा वीर. हे आता माझी नाही राहिले. असं वाटतं की कुठून तरी वादळ यावं आणि मला येऊन घेऊन जावं त्याच्या जवळ. नारायणी तुला वीर कसा वाटतो का? एकदम जेंटलमॅन, म्हणजे गुड बॉय टाईप. मामा तुला नक्की म्हणायचंय काय? वीर सारखा मुलगा मिळावा म्हणून मुलीचे आई वडील हातात दिवा घेऊन गावोगाव फिरत असतात माहिती तुला? अगं मम्मा पण वीर माझ्या टाईपचा मुलगा नाहीये. म्हणूनच म्हणतेय की तुमच्या दोघांचा संसार खूप चांगला होईल. मी तुझ्या वडिलांशी बोललीये, आम्हाला दोघांनाही वीर पसंत आहे. ठीक आहे, मला तुमचा निर्णय मान्य आहे. आपलं शत्रुत्व संपण्याची वेळ आली आहे कदाचित. तुझा मुलगा वीर मला आवडलाय. माझ्या नारायणीसाठी मी तुझ्या मुलाचा हात मानते. कोणीतरी आम्हाला चिमटा काढा, कोणीतरी आमच्या पोटात बुक्की मारा, अरे कोणीतरी आमचे केस वाढा, कोणीतरी आम्हाला मारा. हे सपान नाही ना, नाही ना सपान. तात्या हे स्वप्न नाहीये, हे सगळं खरं आहे. आज आपल्या घरी तात्या, ललिता वहिनी आणि वीर येणार आहेत. एक महत्वाचं काम आहे त्यांचं आपल्याकडे. कोणतं महत्वाचं काम? बहुधा आपल्याला एक गोड बातमी कळणार आहे. पण त्या बातमीपेक्षाही गोड आणि मस्त असा आजचा स्वयंपाक व्हायला हवा. किंवा कांदा परत मी पटकन कोबी चिरते. अगं ज्या माणसापासून अख्खं गाव पळत असतं अक्का त्या माणसाला का जवळ करते? सगळं तुम्हाला माहितीये ना. हा मला एकट्यालाच माहितीये, म्हणून तर काळीच तुटतंय ना माझं. देवा या माणसांना माफ कर रे बाबा, कारण हे काय करतायत हे त्यांनाच कळत नाहीये. एक मिनिट, तुमच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झालं की तुम्ही दोघं चाललायत, पण तुमच्याबरोबर हा तिसरा माणूस जो होता तो कोण? नाही म्हणजे मी आहे का? चिरंजीव तुम्ही म्हणजे आमच्यापेक्षा हुशार निघालात. तो म्हणायच्या आत तुम्ही ताक भात बोलून मोकळं पण झालात. दादा तुम्हाला असं वाटलं तरी कसं की मी तुमच्या बरोबर यायला तयार होतो? सांगितलं नाही का आपण कुठे जायचं ते? आज जाऊन येतो. बाबांना सांगून ठेवा त्याला कुठं जायचंय ते आपण. काय भानगडी सगळी? अरे त्यांनी मला सांगायला सांगितलेलं मीच विसरले बघ. अक्काने आपल्याला वाड्यावर जेवायला बोलवले. आता तिने बोलवले म्हणजे जेवायला जायलाच पाहिजे ना. अगं मग चांगलंच आहे की या निमित्ताने अक्कात आणि आपल्यात सलोखा निर्माण होईल. नाहीतर तातांनी गावभर जो काय घोळ घालून ठेवलाय ना, त्यांनी या गावात आपल्याला कोणी पाणी देखील प्यायला बोलवणार नाही. तुला यायचं की नाही तेवढं बोल. ठीक आहे येईन मी. तयार हो लवकर.